नागपुर में नई पुलिस पावर एंट्री, विश्वास नांगरे पाटिल का पद ग्रहण। पुलिस महकमे में बड़ा बदलाव, नए नेतृत्व से नई उम्मीदें। नागपुर में पुलिस प्रशासन के सबसे बड़े पद पर बड़ा बदलाव हुआ है। अपनी सख्त कार्यशैली, अनुशासन और अपराधियों के खिलाफ जीरो टॉलरेंस नीति के लिए पहचाने जाने वाले वरिष्ठ आईपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटिल ने नागपुर पुलिस आयुक्त का पदभार ग्रहण कर लिया है। उनके आगमन से पुलिस महकमे में नई ऊर्जा और शहरवासियों में नई उम्मीद जगी है। उपराजधानी नागपुर की सुरक्षा व्यवस्था अब नए नेतृत्व के हाथों में है। सोमवार को वरिष्ठ आईपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटिल ने पुलिस आयुक्त का पदभार संभालते हुए निवर्तमान आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल से कार्यभार पद ग्रहण किया। पुलिस मुख्यालय में आयोजित समारोह में वरिष्ठ अधिकारियों की मौजूदगी रही। पदभार ग्रहण करने के बाद उन्होंने अधिकारियों के साथ पहली समीक्षा बैठक की और शहर की कानून व्यवस्था, संगठित अपराध तथा नागरिक सुरक्षा को लेकर प्रारंभिक चर्चा भी। हे पहा, इथं अहोरात्र काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मोस्टली म्हणजे रात्री फिरणं हे माझं म्हणजे पॅशन आहे. मी डीसीपी, जॉईंट सीपी, ऍडिशनल सीपी या पिरियडमध्ये या वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मुंबईत काम केलेलं आहे आणि मुंबईतली चॅलेंजेस वेगळी आहेत, नागपूरची चॅलेंजेस ही वेगळी आहेत आणि माझे सगळे सहकारी अधिकारी आहेत ते अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय प्रोफेशनल आहेत. आमचे डीजीपी सर आहेत, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या नेतृत्वाखाली मी ऍडिशनल सीपी वेस्ट रिजन म्हणून मुंबईत काम केलेलं आहे. अतिशय प्रामाणिकपणे या शहराची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. इथली जी आव्हानं आहेत त्यामध्ये मूलतः जे ऑपरेशन थंडर सुरू आहे, युवकांना, कारण मी प्रोएक्टिव्हली मुंबईत 2 रेव्ह पार्ट्या रेड केलेल्या होत्या आणि सिंहगडाच्या पायथ्याशी जी 2007ला त्यावेळेला मला त्याची चाहूल लागलेली होती की हा ड्रग्सचा प्रॉब्लेम हा मेजर प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे विद्यार्थी आणि युवकांना प्रोएक्टिव्हली या मिनेस पासून वाचवणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणचं मुख्य प्रायोरिटीचं आव्हान असतं, पण पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणं हे काय फार ग्रेट नाहीये. पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये या शहरातील सर्व मुलींना, माता भगिनींना सुरक्षित कसं वाटेल यासाठी काही प्रोएक्टिव्ह प्रयत्न मी नाशिकला सीपी असताना, वेस्ट महाराष्ट्राचा आयजी असताना आणि जॉईंट सीपी मुंबई असताना 100 निर्भया पथकं आम्ही मुंबईमध्ये लॉन्च केलेली होती. त्यामध्ये मुळात हे पेट्रोलिंग आहे ते सिव्हिल ड्रेसमध्ये छुप्या कॅमेऱ्यासह आणि त्याच्याबरोबर 4 जणांची टीम आणि जास्तीत जास्त 15-20 दिवसात ती केस चार्जशीट कशी होईल याकडे लक्ष होतं. अगदी काही केसेसमध्ये आम्ही फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन 6 महिन्यामध्ये शिक्षा पण आणल्या. महिलांची, मुलींची, कारण हे शहर आहे ते इंडस्ट्रीयल हब बनत आहे, कमर्शियल हब बनत आहे, आहेच, बनलेलेच आहे. आणि ते इव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग म्हणजे कसं आहे, अनेकदा आपण प्रॉब्लेमचं डायग्नोसिस करतो. जसं एखादा आपल्याला आजार असेल, डायग्नोसिस केल्यानंतर उपचार कसे करायचे हे आपण ठरवलं पाहिजे, न की सगळ्या रोगांना एकच औषध दिलं पाहिजे. कारण कमर्शियल एरियामधले प्रश्न वेगळे असतात, इंडस्ट्रियल एरियातले प्रश्न वेगळे असतात, रेसिडेन्शियल एरियामधले प्रश्न वेगळे असतात, एखाद्या ठिकाणी शाळा कॉलेजेस असतील तिथले प्रश्न वेगळे असतात, बाजारपेठातले प्रश्न वेगळे असतात, रेसिडेन्शियल एरियातले प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे तिथल्या डेमोग्राफीचा आणि टोपोग्राफीचा आणि तिथल्या क्राईम पॅटर्नचा अभ्यास करून एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ट्रॅफिक मॅनेजमेंट, अगेन फेटल ऍक्सिडेंट कमी करणं हे दिशामध्ये आम्हाला दिलेलं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. ऑलरेडी शहरामध्ये त्या फ्रंटवरती खूप चांगलं यश मिळालेलं आहे. अजून ट्रॅफिकची शिस्त, कायद्यांची अंमलबजावणी टू द कोर व्यवस्थित कशी राहील आणि प्रोफेशनल बेसिक पोलिसिंग कसं राहील हीच प्रायोरिटी राहील. त्यामुळे हे जर बेसिक पोलिसिंग व्यवस्थित केलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचे आणि गुन्हेगारीच्या संदर्भातले सगळे प्रश्न मिटत असतात. थैंक यू। नांगरे पाटिल ने स्पष्ट शब्दों में कहा कि उनकी पहली प्राथमिकता नागपुर को समझना है। शहर की चुनौतियों, अपराध के पैटर्न और पुलिस व्यवस्था का अध्ययन करने के बाद
एक प्रभावी और परिणामकारी रणनीति तैयार की जाएगी। नागपुर सिर्फ महाराष्ट्र की उपराजधानी ही नहीं बल्कि राजनीतिक और प्रशासनिक दृष्टि से भी बेहद महत्वपूर्ण शहर है। ऐसे में अपराध नियंत्रण, संगठित अपराध पर लगाम और नागरिकों में सुरक्षा का विश्वास मजबूत करना नए पुलिस आयुक्त के सामने सबसे बड़ी जिम्मेदारी होगी। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।